बघा, मुलांच्या एका गटात 55 मुले आहेत. त्यातील 28 मुले चहा घेतात पण कॉफी घेत नाहीत. तर 31 मुलं कॉफी घेतात पण चहा घेत नाहीत. तर किती मुले चहा पितात असा प्रश्न विचारला. प्रश्न सोडवायचा कसा सर लेकरांनो, गणितानं आम्हाला असं सांगितलं की 28 मुलं, गोष्टी लक्षात घ्या, काय घेतात? चहा. पुढं चला, गणित म्हणते 31 मुलं कॉफी घेतात. इथं मग 31 कॉफी घेणारे. हे 28 मुलं चहा घेतात, कॉफी घेत नाहीत. 31 मुलं कॉफी घेतात, चहा घेत नाहीत. मग याची बेरीज करा. 8 आणि 1 9 सर, आणि 3 आणि 2 5. हे जे 59 संख्या आम्हाला प्राप्त झाली, या 59मधून प्रश्नामध्ये गटातील जे काही मुलं दर्शवलेले लेकरांनो 55, हे गटातले 55 मुलं 59मधून वजा करा. आम्हाला उत्तर प्राप्त होते 4. याचा अर्थ असा, 4 मुले असे आहेत जे चहा किंवा कॉफी घेतात. म्हणजे ज्यांना चहाही चालतो आणि ज्यांना कॉफीही चालते. चहा आला तर चहा बी घेतो बाबा, आणि कॉफी आली तर कॉफीसुद्धा घेतो बाबा. जो मुख्य प्रश्न विचारला की किती मुलं चहा पितात, ह्या तुमच्या प्रश्नाच्या उत्तराकडं जाण्यासाठी प्रश्नामध्ये हे जे 28 दर्शवले लेकरांनो, या 28मधून हे कॉमन मुलं जे की चहा बी घेतात, कॉफी बी घेतात, वजा करायचे. 24 मुले हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर होईल. सर 24 मुलं केवळ चहा घेणारे, तुम्ही असं म्हणता उत्तर काढून. इथं तर 28 चहा घेतात असं म्हणलं. अशा पद्धतीचे फसगत करणारे, परीक्षार्थ्यांची मनं गोंधळात घालणारे प्रश्न असतातच. परंतु ही जी संख्या प्राप्त झाली 59, त्यामधून जेव्हा हे 55 तुम्ही वजा करता, प्राप्त होणारा आकडा 4 असं दर्शवतो की 4 मुलं अशा आहेत ज्यांना चहा बी जमते, कॉफी बी, किंवा चहा आणि कॉफी दोन्ही गोष्टी घेणारे. लक्षात घ्या. मग हे 4 मुलं दर्शवलेल्या या चहा घेणाऱ्या 28मधून वजा करा. 24 प्राप्त होणारं उत्तर म्हणजे आमच्या प्रश्नाचं उत्तर, किती मुले चहा घेतात? 4 मुले चहा घेतात, हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर होईल. ओके. संकीर्ण प्रश्नसंच ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल. ओके.